दोन दोन माणसाने ओळखला. आपण ज्या रील्स बनवतो, ब्लॉग बनवतो, त्याच्या मेहनतीला काहीतरी. बघा हा फार्म हाऊस बुक केले. तर गाई जो बघा सिस्टम कसा आहे दाखवा. काय साई किती 9 हा फायनली दिला. लय खुश झाले बघा. असं बघ किती. जय श्रीराम मंडळी, स्वागत आहे तुमचा तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये. गाईज आता वाजते सकाळचे जवळजवळ 6-6:30 वाजले. आणि मागं बस बघा तुम्ही. फर्स्ट टाईम आमची फॅमिली पूर्ण फिरायला निघले. 50 सीटर बस आहे. तर सगळी बसल्यान. चला तुम्हाला दाखवता कोण कोण आहे. आणि अर्धी पुरं जॉईंट होणार आहे. तर पहिली बार चालल्यान फिरायला. पुढाकार घेतला मी म्हणून सगळी पहिली बार निघल्या फिरायला. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा कसं जातं आमचा आजचा दिवस. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा निघलो आता आपण जायला. आता पुढे जाऊन आपल्याला बरीच आपली माणसं जॉईन होणार आहे. दिदी सावी जॉईन होणार आहे, आत्या सावी जॉईन होणार आहे. तर चला काही 1 तास अख्खी लोक थांबलेले एक जागेवर. ही बघा आता आले. अरे बाबा 1 तास थांबली सगळी. सगळे रस्ते बंद. तुझी प्रतिक्रिया काय याच्यावर? आता बस लेट झाले. बसा ही बघा अर्धी माणसं आता इथे जॉईन होतील आपल्याला. बाबा ही का लग्नाला चाललं गे? हे लग्नाला चालले का तू? ए तू थांब बाहेर. भाऊ तर पैसे देणार होते ना, त्याने पैसे नाही दिले. दोघांशी एक उतर खाली. काय रिएक्शन आहे वगैरे काय करा ना तुम्ही सर. तर गाईच अजून एक मेंबर आमचा येतो आता. तो कोण आहे? तुला हरका घेऊन येतो आम्ही. हे बघा ही दुसरी आत्या आली एक आमची आता. असते असते पुरी बस भरत चालले. गाईच खूप वैतागलेली लोक. मंडळी खूप वैतागलेली आहे. 6 वाजता आलेली, 8 वाजता बस आले. 2 तास थांबले आम्ही. चला चला चला. तर गाईज 5 वाजता घरातून निघायचा होता. आता जवळजवळ 8 वाजायला आले. हे बघा ही माणसं टाइम करताना यायला. काय बोलायचा काय बोला तुम्ही सांगा. आता पहिली बार फिरायला निघाला, टायमावर निघाला. जाऊ दे, त्याला काय विषय नाही. कोणाला पावली गाय म्हणजे कोणाला पावली. कशी पण चालेल, पण जिवंत पाहिजे.
तर चला मित्रांनो, आता आम्ही पोहोचलो महडला. जाम टाइम झाला इथे यायला. जवळजवळ 10 वाजायला आलं. 10 9:30 का 10 काहीतरी वाजल्या. टाइम बघला नाही. आपल्याला पोचायला एकविरेला 12 वाजतील. 12-1 वाजल. तिथल्या मंदिरातून दर्शन घेऊन उतरून खाली यायचा टार्गेट होता 12चा. पण जाम टाइम झाला. जाम टाइमपास केली संध्याकाळी. बघू आता किती वाजेपर्यंत दर्शन होतं. लवकर इथून दर्शन घेऊ आणि लगेच निघू एकविरेला. श्री वर्धविनायक अष्टविनायक श्री क्षेत्र महड. तर मित्रांनो, फायनली आपण आता महडला पोहोचलो. इथून लवकर दर्शन घेऊ आणि आपण जाऊ आईच्या भेटीला एकविरेला. तर चला, यावेळी जाम टाइम केला इथं पोचायला. चप्पल ठेवलं मला. हे बघा, यावेळी खूप टाइम केला निघाला इथून. नाही आमची पोरा लिहिल्या आता जो रागेत आहेत. रागात आहे? हा रागेत आहे. काय विषय आहे तिचा? विषय असा आहे का तुम्ही लेट निघता. बरोबर आहे. यांनी लेट केला. हे बघा, हिनी लेट केला, त्याच्यामुळे सगळी पिसले. अरे बाबा, देवाचे पाया परायला आल्या का मेकअप करायला आल्या. आपण जाऊन दर्शन घेऊ. आपण आला दर्शन घ्यायला, गजरे वगैरे घ्यायला. अरे दीदी, गजरे घेतात ही लोक. काय बोला आपू काढले रे. हा बोल. चला मग, तुम्ही पण दर्शन घ्या आमच्या सोबत. काहीच फोटो काढायला घेतल्यानंतर बघा कशी लाईन उभी राहिली. मजा आले बघ त्यांना कवडे. चला मग, काय आता मी निघलो घरी सॉरी एकविरेला जायला. आणि इथं आपल्याला दोन माणसांनी ओळखला महडला, म्हणजे इज्जत आहे. आपण ज्या रील्स बनवतो, ब्लॉग बनवतो, त्याच्या मेहनतीला काहीतरी इज्जत भेटतं समाजामध्ये. तर चला मग आता निघू लवकर. मंडळी, इज्जत आहे का नाही भावा? 100% इज्जत आहे. हा. गाईज, अशा तऱ्हेने आम्ही पोचलो एकविरेला. आता यावेळी गेले कुठला फार्म हाऊस बुक केले, तो याची लोकेशन काय माहीत नाही आम्हाला. ते गेले बघायला. तर बघू यांना भेटते का, नाही तर राहू इथे जसं उभं असतं. काय विषय नाही. जीव आहे, जीव होता आणि जीव राहणार 100%. बघू. आणि कशी आणि बघत राहा. आमची फॅमिली फर्स्ट टाइम एकत्र आले अशी फिरायला. ते पण 40 जण. 40-50 जण, पोरांना धरून 50 जण. आणि त्याचा सगळा क्रेडिट गोज टू मिस्टर जितेश. मी पुढाकार घेतला म्हणून या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या. तुम्हाला मान्य करायला लागेल. आहे का नाही इज्जत? तर चला मित्रांनो, पोचलो आपण फायनली. बघा, हा फार्म हाऊस बुक केले. जाता सामान उतरून घेतो, नंतर भेटतो तुम्हाला. कारण की काम मी नाही केल्याशिवाय कामं होणार नाही, कारण मला माहीत आहे. चला, पोचलो फायनली फार्म हाऊसवर. आणि यांना प्रत्येकाला मी एक काम लावून दिलेलं आहे. बघा, कांदा कापायला कोणाला दिले, कोणाला लसूण सोडला. आणि व्हेजवाला आणि तर यांना व्हेजचं दिलं डिपार्टमेंट. आणि तुम्ही मोबाईलमध्ये बघा. बरोबर झाला, मोबाईल बघला, मोबाईल तुटतील ना. आणि आता इकडे डान्स चालू आहे. आणि इकडं जेवणाचा कारोबार सगळा आमच्या पिंट्या भाऊजवला आहे. तो असल्यावर आम्हाला कसं टेन्शन राहणे. सगळं एकदम परफेक्ट काम करतोय. चला, कोंबडे घेतले ना, चाललो आम्ही. इथं 2 आहे आणि तिथं किती आहे मोजा तुम्हीच. साहिल दाखव. सिस्टम आहे एकदम. बघू कसं सिस्टम बसतं का. आणि याला पोतली घेऊन बोलवले पिसा भरायला. आणि इथं आहेत टोनगे. हाय भाविक. तो आईचे पाय शिक्का मारायला आणले कोंबड्याला. तो गाई जो बघा सिस्टम कसा आहे दाखवा. ऐका ना सिस्टम. आईला पिसालला. महिला मंडळ जेवायला बनवतात तर तुम्ही वरती झाली. हा,
ए हट तिकडं. ए कुठे चालला रे, कुठे चालला? चला अशी तऱ्हेने आम्ही बर्फ घेऊन चाललो. बर्फ घ्यायला माणूस आणलेला मी बघा. ते कोंबरं पलवाचा विचारायचं आहे बघा. नाही पकडलं तर कमी मारणार नाही ते. चला मग अशी तऱ्हेने आपण आता बर्फ घेऊन जाऊ, थंडी टाकू त्याच्यात. आणि जेवणाला झाला असेल, जेवण झाला का डायरेक्ट होते मंदिरात आपण दर्शनाला जाऊ. तर पायथा मंदिर जवळ जाऊ बघा. गाईस बघा कसं काम 25 आहे. एकदम विषय झाड करून ठेवले. साई किती? 9 पुढच्याला 18 कापू. पुढच्या वेळेस 18 फायनली दिला. लय खुश झाले बघा. असतो बघ किती आता. काहीच गर्दी नाही, फक्त 1 मिनिटात दर्शन होईल आपला. तर मित्रांनो चला 1 मिनिट पण लागला नाही. तुम्हाला सांगतो 10 ते 15 सेकंडमध्ये आपलं दर्शन झाला. आणि काहीच गर्दी नाही बघा, पूर्ण खाली आहे. जाम नशीब. आणि फर्स्ट टाइम एवढं वर्ष झालं मी एकविरीला येतो, पहिली बार आवडा लवकर दर्शन झाले. तर तुम्हाला पण दर्शन दिलं मी ब्लॉगच्या मार्फत. तर चला कंटिन्यू राहायचं. आता आपल्याला जायचं आहे खाली. जेवलं नाही अजून, आता जायचं जेवायचा. नंतर बघू काय कसं काय प्लॅन आहे, त्यानुसार आपण ब्लॉगला कंटिन्यू करू. चला गाईच चला उतरलो आम्ही खाली. बघा ये रस्त्यांशी आलो, पायऱ्यांच्या नाही आलो. जास्त टायमिंग लागला उतरायला, लगेच आलो. बैल आणले बघा इथं एकविरीला पिस्टन. तर गाईच चला आलो, डायरेक्ट जेवायला बसलो. सगळी जेवून बसल्या, कोणीच वाट बघली नाही जेवणाची. सगळी जेवून बसल्या. पुढे आम्ही 3 जाऊ जेवायला. तर चला मित्रांनो अशा तऱ्हेने आता वाजले संध्याकाळचे 6:30 आणि आम्ही निघलो घरी जायला. असा केला आमचा आजचा दिवस आणि फुल एन्जॉय केला. तुम्ही बघितलं असेल आपल्या ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कशी वाटली आमची एन्जॉयमेंट हे बघा. चॅनल मंडळ काहीतरी बोलतात. हे बोला काहीतरी गाणी बोला एक. गाणी बोल. अरे बोल ना. तर आमची जायची तयारी झालेली आहे बघा. सगळा सामान वगैरे भरीत लावले. तर चला मग निघतो घरी जावाला. आता अजून जाताना आपल्याला रस्त्याला जेवायचा पण आहे. चला मग आपण जाऊ आता घरी. तर चला मग गाईच अशा तऱ्हेने आमच्या दिवसाचा शेवट झालेला आहे. चालली एक जण करून घरी चालली. चला पैसे संपले, घरी जा घरी जा घरी जा. मला जा. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तुम्हा सगळ्यांना जीव आहे, जीव होता आणि जीव राहणार.
शेवटपर्यंत. अजून काय नाही. आपला डिजिटल उतरायला मदत करतो. चला पुरं चला. आंघोळ करून येईल ना तू? आंघोळ करून. आंघोळ केले 4 वाजता उठून तू आता नाकान का पुढे घालत होती? तू तर सांगितलं होतं 4 वाजता चला अपू गावाला नाही आपल्या किशन काय मोबाईल ते बाय. यांचा तिकीट संपलेला आहे इथे. ते इथं टोनबा कसं झाले काय. बाय बाय.